नमस्कार. आजचा विषय अगदी सोपा आहे. मी चालणे ह्या व्यायामाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. शास्त्रीय माहिती, की चालायचं किती, कुणी चालावं, किती चालावं, चालण्याचा व्यायाम किती असावा, त्याचे फायदे काय आहेत आणि तो व्यायाम कोणी करू नये, ह्या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्याय. आपण पाहतात शाकल्य कट्टा. सुरुवातीला आपण एक चालण्याचा ॲव्हरेज स्पीड काढू. बऱ्याच जणांचं चालण्याचा स्पीड बदलत असतो. कोण फास्ट चालतो, म्हणजे ज्याची हाईट जास्त आहे तो तुलनेनं ज्याची हाईट कमी आहे त्याच्यापेक्षा नेहमी वेगानं चालत असतो, तर त्याचा चालण्याचा वेग हा जास्त असतो. तुलनेने ज्याची हाईट कमी आहे त्याचा वेग हा कमी असतो. आपण एक मध्यम मार्ग बघू आणि त्या मध्यम मार्गामध्ये आपल्याला असं दिसतं की जो स्पीड ज्याचा 3.3 किलोमीटर पर आवर, म्हणजे साधारणपणे 3 ते 3.5 किलोमीटर जो एका तासामध्ये किलोमीटर पर आवर चालतो, त्याच्यामध्ये किती कॅलरी एका ह्याच्यामध्ये जळू शकतात. त्या स्पीडमध्ये समजा समजा 2 मिनिटं, 3 मिनिटं किंवा 1 मिनिट वॉकिंग केलं त्या माणसानं, तर त्या करण्यानंतर त्याचं किती कॅलरी जळू शकतात, तर 3 ते 3.5 कॅलरीज एवढ्या जळतात. म्हणजे आउटर आपण जर का लिमिट पकडलं, जास्त एखादा फास्ट चालणार असेल तर 3 ते 4 असे ॲव्हरेज कॅलरीज आपल्या 1 मिनिट चालण्यामुळं जळतात. आणि स्पीड किती पाहिजे तुम्हाला चालण्याचा, तर साधारणपणे 3 ते 3.5 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड हा तुमचा जर असेल आणि त्या स्पीडनं जर तुम्ही चालला तर 3 ते 4 कॅलरीज पर मिनिट तुमच्या जळतात. आता याचे बेनिफिट्स बघू आपण, काय काय बेनिफिट्स होतात. समजा आता 1 मिनिट मनुष्य चालला तर त्याचा बेनिफिट आहे का? आहे. त्याच्यामध्ये काय बेनिफिट होतो, त्याचं रक्तसंचलन चांगलं व्हायला लागतं. म्हणजे शरीरामध्ये जे एके ठिकाणी जो मनुष्य बसतो त्याला जी स्टॅटिक एक प्रकारची हे झालेली असते, म्हणजे स्थिर झालेलं असतं रक्त, त्याचं ते चलनवलनामध्ये यायला लागतं 1 मिनिटच्या चालण्यामुळं. 1 मिनिटात मनुष्य किती चालतो? साधारणपणे 10 मीटर चालत असेल, ह्याच्यापेक्षा जास्त चालत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतंय, ब्लड फ्लो तुमचा चांगला इम्प्रूव्ह होतो. 5 मिनिट जो मनुष्य चालतो त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याचा मूड हा इम्प्रूव्ह व्हायला लागतो. म्हणजे त्याचा मूड चांगला यायला लागतो ऑटोमॅटिक. 5 मिनिट फक्त तुम्ही चालल्याने एवढा फरक पडू शकतो. त्याच्यानंतर 10 मिनिटं जो मनुष्य चालणार आहे त्याच्यामध्ये कॉर्टिसॉल लेवल त्याचे रिड्यूस व्हायला लागतात. आणि 15 मिनिटं जो चालतो त्याची ब्लड शुगर ही कंट्रोलमध्ये यायला लागते. एखादा मनुष्य 15 मिनिटं चालला तर तुमची ब्लड शुगर ही ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये यायला लागते. त्यानंतर 30 मिनिट जो चालतो त्याच्या याच्यामध्ये फॅटचं बर्न व्हायला लागतं. जे साठलेलं रक्तातलं फॅट आहे हे फॅट बर्न व्हायला लागतं, साठलेलं नव्हे. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मला पोटावर फॅट आहे, माझ्या शरीरावर इतर फॅट आहे, ते पण बर्न होईल का? असं नाहीये. रक्तामध्ये जे फॅट आहे ते फॅट बर्न व्हायला लागतं 30 मिनिटानंतर. आणि 45 मिनिटानंतर काय होतं, तर त्या माणसाचे जर का विचार काही डोक्यात सारखे चालू असतील तर ते विचार त्याचे हळूहळू हळूहळू कमी यायला लागतात. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं, त्याचं ओव्हर थिंकिंग जे आहे ते कमी कमी व्हायला लागतं. म्हणजे त्याची एकाग्रता चांगली व्हायला लागते. 45 मिनिटं जो मनुष्य चालतो त्याचं मन हे एकाग्र व्हायला लागतं. आणि 60 मिनिटं जो चालतो त्याच्या डोपामिन लेवल्स ह्या अतिशय चांगल्या राहतात. आता डोपामिन लेवल म्हणजे काय, तर डोपामिन ज्या वेळेला तुमच्या शरीरामधलं चांगल्या पद्धतीनं निर्माण होत असतं त्यावेळेला तुमचा मूड चांगला राहतो, तुम्हाला फ्रेश वाटतं, तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतात व तुमच्या शरीरामधले सगळे संस्था
हा व्यवस्थित चालायला लागतात सगळ्या संस्था. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा उत्साह यायला लागतो, निराशा सगळी दूर होते. ही डोपामाइन लेवल वाढल्याचं लक्षण आहे. म्हणजे चालण्याचे इतके प्रचंड फायदे आहेत. चालणं फार मोठा एक्सरसाइज नाही, केव्हाही तुम्ही करू शकता. फक्त ते केव्हा करायचं आणि केव्हा करायचं नाही त्याच्या वेळा तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सकाळी साधारणपणे उपाशी पोटी, पोटामध्ये अन्न नसताना तुम्ही चाललं पाहिजे, किंवा दिवसभराचा तुमचा व्याप संपून संध्याकाळच्या वेळेला पोटामध्ये अन्न नसताना तुम्ही चाललं पाहिजे. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ ह्या 2 वेळा तुमच्या चालण्याच्या असल्या पाहिजेत. तुम्ही जर का म्हणाल की बाबा मी सकाळी नाश्ता करून जातो चालायला, तर ते योग्य नाही. आपल्या तर म्हण आहे बघा, जेवण केल्यानंतर काय करतो मनुष्य, शतपावली करतो. म्हणजे 100 पावलं चालणे एवढंच अपेक्षित आहे, ते सुद्धा चयापचय क्रिया व्यवस्थित होण्यासाठी. त्यामुळे रिकामं पोट असताना जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो, तेवढं भरल्या पोटी तुमचा होणार नाही. मग आता दिवसातनं किती चाललं पाहिजे, तर दिवसातनं 10,000 पावलं तुम्ही चाललं पाहिजे. जो मनुष्य 10,000 पावलं टोटल दिवसामध्ये, म्हणजे तुमचा चालण्याचा व्यायाम एक 45 मिनिटं आहे असं गृहीत धरा. त्याच्यानंतर तुम्ही उरलेल्या दिवसामध्ये जर समजा टोटल त्याचं गणित केलं तर 10,000 पावलं त्या माणसाची व्हायला पाहिजे. एक साधारणपणे ठोकळ लक्षात घ्या. आता ती 10,000 पावलं ज्या वेळेला तुमची होतील त्यावेळेला तुमचे कॅलरीज किती जळतात, तर साधारणपणे 250च्या पुढं कॅलरीज तुमच्या जळतात. जो मनुष्य 60 मिनिटं चालतो त्याचे 210 ते 250 कॅलरीज एवढ्या जळतात शरीरातल्या. आणि जो मनुष्य 30 मिनिटं चालतो त्याच्या 100 ते 150 कॅलरी हे जळतात. आता हे मध्ये असं रेंज का ठेवलेली आहे, 100 ते 150 का म्हणलेलं आहे, तर प्रत्येकाचं पिंड वेगवेगळं आहे, चालण्याची कला वेगवेगळी आहे आणि त्यानुसार त्याचा स्पीड ह्या जर का तुम्ही एकमेकाला मॅच केला तर त्यामध्ये हे अंतर राहू शकतं. काही जणांचे 100 कॅलरीज जळतील, काही जणांचे 150 कॅलरीज जळतील, किंवा स्पीड जास्त असेल तर जास्त कॅलरीज जळतील. किंवा अपहिल तुम्ही चालणं असेल, म्हणजे समजा चढावर चालताय आणि अंतर जरी कमी चाललं तरी तुमच्या कॅलरीज हे नेहमी जास्त जाणार. तुम्ही सपाटीवर चालताय असं गृहीत धरून हे गणित मी सांगितलेलं आहे. तुम्ही जर चढावर चालला तर अतिशय चांगला त्याचा तुम्हाला फायदा होतो. आता ऍडिशनल बेनिफिट्स काय काय होतं तुम्हाला, तर तुमचं हार्ट जे आहे ना हे हेल्दी व्हायला लागतं. म्हणजे तुमच्या हृदयाचं कार्यक्षमता चांगली वाढायला लागते. म्हणजे आता आपण हल्ली ऐकतो की हृदयाचा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तुमचा हृदयविकाराचा त्रास आहे. असे तुम्हाला त्रासापासून वाचायचं असेल आणि हार्ट जर हेल्दी ठेवायचं असेल तर रोज चालणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं वजन हे कंट्रोलमध्ये राहतं. बरीच लोकांचे वजन वाढतात हल्ली, पण तुम्हाला ते कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही जसं रोज जेवता 2 वेळा तसं किमान 1 वेळा तरी चाला. इतर वेळेला तुम्ही मुवमेंट तुमच्या ठेवाच. साधारणपणे तुम्ही 10,000 पावलं जर दिवसाला चालला तर खूप चांगलं आहे, पण शक्य होईल तेवढे 5,000 पावलं तरी निदान चालायचा प्रयत्न ठेवला पाहिजे. त्यानंतर दुसरा फायदा काय होतो, तुमची एनर्जी इम्प्रूव्ह व्हायला लागते, तुमची एनर्जीमध्ये वाढ व्हायला लागते. आणि तिसरा फायदा काय होतो त्याच्यानंतरचा, तर तुमची झोप अतिशय चांगली लागायला लागते. तुमचा मूड चांगला इलिव्हेट व्हायला लागतो, झोप चांगली लागायला लागते. हे चालण्याचे फायदे आहेत, हे ऍडिशनल बेनिफिट आहेत. मी मिनिटावर तुम्हाला बेनिफिट सांगितले काय काय आहेत, त्याच्यानंतर इन टोटल काय काय बेनिफिट्स आणखी ऍडिशनल होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हा व्यायाम कोणी करू नये, जो मनुष्य अगदी अशक्त आहे त्या माणसानं हा व्यायाम करू नये. ज्याला ताप थंडी वगैरे असं काही वाजून येते, किंवा ज्याच्यामध्ये शरीरामध्ये काहीतरी पॅथॉलॉजी काही ना काहीतरी विकृती चालू आहे, त्या माणसानं चालणं टाळावं. त्याच्यानंतर कुणी हेच चालणं टाळायचं आहे तर ज्याचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे, किंवा ज्याला थोडंसं चालताना दम लागतोय, अशा लोकांनी शक्यतो चालणं हे टाळायचं. किंवा चालताना समजा तुम्हाला कुठं एखाद्या विशिष्ट शरीराच्या भागामध्ये
प्रचंड तीव्र वेदना होतात. हे समजा बऱ्याच जणांना काय होतं, चालता चालता पायाला गोळा येतात, भयंकर पिंढऱ्या दुखायला लागतात. अशा लोकांनी चालणं टाळायचं. त्याचं निदान करून घ्यायचं डॉक्टरकडनं की कशामुळे असं होतंय, त्याच्यावर उपचार करून नंतर ते व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही चालायला हरकत नाही. पण जोपर्यंत असे त्रास होत असतील तर त्यांनी बळजबरीनं चालण्यात काही अर्थ नाही. आता सर्वसाधारण थोड्याफार प्रमाणात ज्याला सांध्याचा त्रास आहे, फार तीव्र त्रास नाहीये, पण त्यांना चालण्याचा जरूर हा फायदा होतो. म्हणजे त्यांनी चालू नये असं नाहीये, त्यांना जरूर फायदा होतो. ज्यांना माइल्ड त्रास आहे किंवा थोडं अंतर चाललं की परत थांबतं दुखायचं, असं पण बऱ्याच जणांचं होतं की थोडंसं अंतर चालून आल्यानंतर मग गुडघे दुखायचे ऑटोमॅटिक कमी येतात. तर अशा लोकांनी नित्य चालणं अतिशय आवश्यक आहे. आणि ज्याला जोराची धाप लागत असेल, समजा चालता चालता की नुसतं चालत गेला तरी सुद्धा धाप लागते, त्या माणसांनी अजिबात चालू नये. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित विचारात घेतल्या तर चालण्याचे खूप फायदे आहेत. आणि हे फायदे लक्षात घेतले तर प्रत्येक व्यक्तीनं रोज चाललं पाहिजे. तुम्ही रोज चालण्याचा व्यायाम, आणि चालण्याच्या व्यायामाला कुठेही तुम्हाला जिमला जसे पैसे भरायला लागतात तसं चालण्याचा व्यायाम करायला कुठेही पैसे भरायला लागत नाहीत. तुम्ही रस्त्यावरनं चालू शकता, मैदानात चालू शकता, व्हॉट एव्हर इट मे बी, बागेत सुद्धा चालू शकता. एखादी बाग असेल शेजारी, किंवा आता हल्ली प्रत्येक शहरामध्ये वॉकिंग ट्रॅक्स आहेत, त्या वॉकिंग ट्रॅकवर तुम्ही चालू शकता. म्हणजे पोट रिकाम असताना सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा तुम्ही जर का चालण्याचा नित्य व्यायाम केला, जसं तुम्ही नित्य जेवता, नित्य झोपता, तसा नित्य चालण्याचा व्यायाम जर केला तर तुम्हाला आरोग्याला कुठलाही धोका निर्माण होत नाही. हे निश्चित आपल्याला करता येण्यासारखं आहे आणि त्याचे फायदे आपल्याला दिसतात. त्यामुळं जर का ही माहिती माझी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा. शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.